गुड मॉर्निंग सगळ्या यूट्यूब फॅमिलीला। 2-3 दिवस काय व्हिडिओ टाकायला जमलं नाही मला, माझी तब्येत बरी नव्हती, पण आज बरं वाटते जरा। आणि आज वातावरण पण खूप छान झाले, असं वाटते की काश्मीरमध्ये आल्यासारखं वाटते। मी काही गेले नाही कधी काश्मीरला, पण हे वातावरण पाहून कळतंय की काश्मीरचं असंच काहीतरी लुक असेल, कारण आपण टीव्हीवर पाहतो, कोणाकडून तरी ऐकतो, मोबाईलवर पाहतो, म्हणून मी अंदाज लावला की असंच असेल काश्मीर। तर बघा किती छान वातावरण झालंय। तुमच्याकडे आहे का असं वातावरण? पूर्ण धुकं पसरलंय, धुई झाली बघा। आमच्याकडे याला धुईच म्हणतात। आणि मी तुम्हाला तिकडचा कॅमेरा ऑन करून दाखवते की कसं वाटते बघायला। बघा टेरेसवरून हे सौंदर्य पाहायला कसं वाटते, तर तुम्ही पण पहा। तर हे बघा, हे सूर्यनारायण सगळ्यांना दर्शन देण्यासाठी आलेले आहेत। तर सगळ्यांनी सूर्यनारायणाचं दर्शन घ्या। कोण कोण सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन घेतं मला कमेंट करून नक्की सांगा, मी तर रोजच घेते। आणि हे बघा, हे माझ्या घरासमोर आहे ना, हे पॉली हाऊस आहे। आणि ह्याच्यामध्ये काय आहे हे बऱ्याच जणांनी मला विचारलं कमेंट करून की समोर तुमच्या काय आहे त्या पॉली हाऊसमध्ये। तर ह्याच्यामध्ये काय आहे ते लवकरच मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे, ह्या पॉली हाऊसमध्ये काय आहे ते। तर कुणाला बघायचं असेल यामध्ये काय आहे, तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर तुम्ही मिस कराल की एवढी छान गोष्ट तुम्ही पाहायची मिस केली म्हणून। तर हे बघा, अशी छान नारळाची झाडं लावलेली आहेत पॉली हाऊसमध्ये, रस्त्याच्या कडेने तो आतला रस्ता आहे आणि हा समोरचा रस्ता आहे बघा। तो एक माणूस चाललेला दिसतोय ना, तो रस्ता आम्हाला आहे प्लॉटिंगमधून बाहेर निघण्यासाठी। आणि हे बघा, हे असा व्ह्यू दिसतो आमच्या टेरेसवरून। तर हे बघा, इकडे सगळं सिमेंटचं जंगल तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि थोडेफार प्लॉट आहेत रिकामे, पण एवढंच आहे की थोडे दिवस तरी आम्हाला मन मोकळ्या हवेचा आनंद लुटता येणार आहे, कारण आमच्या इकडे काय अजून एवढे घरं झालेली नाहीत। आमच्या प्लॉटिंगमध्ये फक्त 1-2च घरं। तर हे बघा, हे माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागचा भाग आहे। तर आता धुकं थोडं कमी झालं आहे, सकाळी खूपच होतं, आता थोडं जवळचं दिसायला लागलं, नाही तर ह्या बिल्डिंग पण दिसत नव्हत्या माझ्या घराच्या पाठीमागच्या। तर हे बघा, असं छान मोकळं वातावरण आहे, मोकळी हवा भेटते आम्हाला अजून तरी छान। सिटीत पण नाही आणि खेड्यात पण नाही, असं मध्येच राहिल्याचा फिलिंग आहे, भारी वाटते खूप। हे बघा, इकडं पण असं खूप मोकळं आहे आणि खूप झाडी पण आहेत। तर हे बघा, इकडं पण हा एक रस्ता आहे आम्हाला जाण्यासाठी। हा रस्ता तर पावसाने खूप खराब होतो, पाठीमागं पण एका व्हिडिओ मी टाकलं होतं की हा रस्ता किती खराब होतो जास्त पाऊस झाल्यावर। तर हे ना पूर्ण रोड हायवेपासून तर शेवटपर्यंत हे पूर्ण पॉली हाऊस आहे आणि खूप छान आहे ते पॉली हाऊस। मला खूप आवडणार आहे तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायला, आणि लवकरात लवकर मी तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे। आतमध्ये जाऊन सगळं काय काय आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला। तर तसंच आता टेरेसवर आले, तर आमचं टेरेस पण बघा, आमच्या टेरेसवर काय काय आहे। तर हे बघा, हे कपडे वाळू घालण्यासाठी या दोऱ्या बांधल्यात, आणि ही पाण्याची टाकी आहे। इथं हे ॲलोवेरा लावलं मी बादलीमध्ये, आणि ही टणटणी उगवली, पण असं वाटतंय की काढून टाकावी, पण तिला एवढी सुंदर क्यूट फुलं आलेत ना छोटी छोटी, की मला ती काढून टाकावी वाटत नाही, पण त्यामुळे मी तशीच ठेवली। आणि हे बघा, ही पण ॲलोवेराचं आहे, आणि ह्या साईडला एक टाकी आहे पाण्याची। आणि हे बघा, मी ना थोडासा पुदिना लावला आहे, कारण पाणीपुरी वगैरे बनवायला लागतो पुदिना, चटण्या वगैरे, म्हणून मी आत्ताच लावला, फुटलाय बघा छान पावसाने। आणि हा टेरेसच्या टोपीचा दरवाजा आहे, आणि हे लावलं आहे आम्ही त्याला कागद। पश्चिमेकडून जेव्हा पाऊस येतो ना, तेव्हा सगळं पाणी जिन्यात येतं, आणि मग त्याच्यामुळे आम्ही हे जुगाड लावले बघा, असं दरवाजाला असं कागद बांधला आणि विटा ठेवल्या त्याच्यावर, की त्याच्यामुळे जिन्यात पाणी येत नाही। आणि मग नाहीतर काय होतं, जिन्यात पाणी आलं ना घाई जर चालायला गेलं ना, तर घसरून पडायची भीती वाटते। तर हे बघा, आपण परत एकदा पूर्वेच्या दिशेला आलेलो आहे, आणि मी इथे मस्त चहा करून आणला की काश्मीरमध्ये चहा पिण्याचा आनंद लुटायचा होता मला म्हणून। तर हे बघा, मी थर्मासमध्ये चहा करून घेऊन आले टेरेसवरती, आणि आता आपण मस्त चहा पीत गप्पा मारणार आहे। तर हे बघा, मी मस्त कपामध्ये थर्मासमधून चहा ओतून घेतला आहे, आणि हे बघा, तुम्हाला असं वाटेल की काही पण सांगते, मी खरंच थर्मासमध्ये चहा करून घेऊन आले, कारण मला काश्मीरमध्ये चहा पिल्याचा फिलिंग घ्यायचा होता म्हणून। तर खूप भारी वाटते, आणि सकाळी धुई जरा जास्त होती, आता कमी झाली, कारण सूर्य उगवायला लागला आहे त्याच्यामुळं कमी झाली धुई। त्या नाहीतरी पाठीमाग मी तुम्हाला बिल्डिंग दाखवली आणि ती अजिबात दिसत नव्हती,
तर चला तर मग आता व्हिडिओ खूप मोठा होतोय, तर मी चहा पिते, काश्मीरमध्ये चहा पिल्याचा एन्जॉय फील घेते, एन्जॉय करते. तुम्ही मात्र जाता आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हा नजारा कसा वाटला माझ्या टेरेसवरचा. चला तर मग बाय.